नमस्कार. प्रणस कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजची रेसिपी आहे कोबीच्या वड्या. आज आपण कोबीच्या वड्या 2 पद्धतीने बनवणार आहोत. हे बघा, इथे मी डीप फ्राय करून घेतल्यात काही वड्या आणि काही वड्या अशा शॅलो फ्राय करून घ्यायच्या आहेत. दोन्ही पद्धतीने वड्या केल्या तर अतिशय छान लागतात. हे बघा, अगदी मुलांना टिफिनवर सुद्धा देऊ शकता ही रेसिपी. इथे मी फ्राय केलेल्या वड्या आपल्याला तोडून दाखवते. छान खुसखुशीत होतात ह्या वड्या, चवीला अतिशय छान लागतात. संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी उत्तम पर्याय. चला तर मग कृतीला सुरुवात करूया. इथे मी मिक्सरचं भांडं घेतले, त्याच्यामध्ये 3 हिरव्या मिरच्या, 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा चमचा जिरं घालायचं आहे आणि जाडसरच वाटून घ्यायचं आहे. पाणी घालायचं नाही आहे वाटताना. आता एका बाउलमध्ये मी इथे 2 कप किसलेला कोबी घेतलेला आहे. कोबी स्वच्छ धुवायचं आणि किसून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपण जे वाटण तयार केलं आहे ते घालून घ्यायचं आहे. मूठभर फ्रेश कापलेली कोथिंबीर घालायची आहे. 2 चमचे सफेद तीळ घातलेत. 1 छोटा चमचा लाल तिखट घालायचं आहे. पाव चमचा हळद पावडर आणि 1 छोटा चमचा धणेपूड घालायची. हिंग घालायचा आहे थोडासा. मीठ घालायचं आहे चवीनुसार. आता पिठं घालून घेऊया. ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे मी इथे. 1 कप ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे. अर्धा कप बेसन पीठ घ्यायचं आहे आणि अर्धा कप तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. आता हे फक्त आपल्याला व्यवस्थित कंबाईन करून घ्यायचं आहे. पाणी अजिबात घालायचं नाही आहे. थोडंसं असं हाताने मॅश करायचं आहे. कोबीला छान पाणी सुटतं आणि याच्यामध्येच पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. हे बघा, वेगळं असं पाणी घालायची गरज लागत नाही. हे मी इथे छानपैकी कंबाईन करून घेतलेलं आहे. कोबीला पाणी सुटतं त्यामुळे हा डो लगेच पातळ होतो. त्यामुळे हाताला लगेच थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. आपल्याला वड्या वाफवून घ्यायच्या आहेत. तर हे बघा, थोडंसं पीठ घेते मी. ह्याचे 3 रोल असे करून घेणार आहे मी. हे बघा, अशा प्रकारे हाताला थोडंसं तेल लावून रोल तयार करून घ्यायचे आहेत. हे बघा, इथे मी वाफवून घ्यायचे तर स्टीमरच्या प्लेटमध्ये ठेवून घेतलेले आहेत. चाळणीमध्ये वाफवून घेणार असेल तर चाळणीमध्ये ठेवून घ्या. इथे मी 3 रोल करून घेतलेले आहेत. स्टीमर गरम करायला ठेवला आहे. त्याच्यामध्ये आता ही प्लेट ठेवायची आहे आणि 10 ते 12 मिनटं मीडियम फ्लेमवरती हे छानपैकी शिजवून घ्यायचं आपल्याला. हे बघा, जवळजवळ 10-12 मिनटं झाली आहेत. चेक करून बघायचं आहे. वड्या छान वाफवल्या गेलेल्या आहेत. आता ह्या पूर्णपणे थंड करून घ्यायच्या आहेत. इथे मी 2 पद्धतीने कोबीच्या वड्या तयार करून घेणार आहे. एक रोल मी इथे डीप फ्राय करून घेते. तर अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे. हे बघा, खूप जास्त पातळ कट केला नाही आहे किंवा जास्त जाडही कट केला नाही आहे. हे बघा, अशा प्रकारे वड्या कट करून घ्यायच्या आहेत. अगदी फ्रीजमध्ये सुद्धा आपण ह्या एअरटाईट डब्यात घालून ठेवू शकतो. 3-4 दिवस छान राहतात ह्या वड्या. जेव्हा लागेल तेव्हा फ्राय करून घ्यायच्या. आता दुसरी पद्धत, दुसरा रोल मी इथे ह्याचे क्यूब्स तयार करून घेते. हे बघा, छोटे छोटे क्यूब्स कट करून घेतलेले आहेत मी इथे. ह्या वड्या अगदी 1 चमचा तेलामध्ये आपण शॅलो फ्राय करून घेणार आहोत. आपल्याला हवा असेल तर डीप फ्राय पण करून घेऊ शकता. मी इथे शॅलो फ्राय करून घेणार आहे. हे बघा, इथे मी दुसरा रोल या प्रकारे कट करून घेतला आहे. आता तेल गरम करायचं आहे. वड्या आधी आपण फ्राय करून घेऊया. खूप जास्त कडकडीत तेल असं गरम करायचं नाही आहे. मध्यम आचेवर तेल गरम करायचं आहे. नंतर वड्या त्याच्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत आणि दोन्ही साईडने हलकासा गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायच्या आहेत. हे बघा, वड्या छानपैकी फ्राय झाल्यात. तेल पूर्णपणे निथळवून घ्यायचं आहे आणि टिश्यू पेपरवरती काढून घ्यायचं आहे. म्हणजे एक्स्ट्राचं तेल पण टिश्यू पेपरला सोक होतं. छान लागतात चवीला ह्या वड्या. टी टाईम स्नॅक्ससाठी करू शकता किंवा स्टार्टर म्हणून सुद्धाही बनवू शकता. बाकीच्या वड्या पण याच प्रकारे फ्राय करून घ्यायच्या आहेत. याचप्रमाणे मी अजूनही कोबीच्या रेसिपी चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत. जसं की कोबीचा पराठा, कोबी आणि पालक वडा. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तेथे आपण चेक करू शकता. हे बघा, इथे दुसरी बॅच पण मी याच प्रकारे फ्राय करून घेते. झटपट होतात या वड्या, जास्त वेळ लागत नाही. मुलांना सुट्टी लागली आहे तर असं स्नॅक्स तयार करून ठेवू शकता. लागेल तेव्हा आपण शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय करून देऊ शकता. हे बघा, इथे दुसरी बॅच पण छानपैकी फ्राय झाली आहे वड्यांची. आता टिश्यू पेपरवरती काढून घ्यायचं आहे. आता दुसरी पद्धत दाखवणार आहे मी. सगळ्या वड्या मी याच प्रकारे फ्राय करून घेते. आता दुसऱ्या पद्धतीने वड्या तयार करून घेऊया. त्यासाठी इथे पॅन गरम केला आहे. तेल घालून घ्यायचं 1 चमचा. जिरं घालायचं, अगदी पाव चमचा जिरं घालायचं आहे.
मसाले वगैरे घालायची गरज लागत नाही, आपण ऑलरेडी वड्यांमध्ये घातलेले आहेत. त्यामुळे थोडेसे तीळ घालायचे आहेत. अगदी गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आहे, कारण तीळ असे तडतडतात तेलामध्ये घातल्यानंतर. त्यामुळे गॅस एकदम कमी फ्लेमवरती ठेवायचा आहे. थोडेसे कढीपत्त्याची पानं घालायची आहेत, व्यवस्थित परतवून घ्यायचे आहे आणि आपण ज्या वड्या कापून ठेवल्यात त्या घालून घ्यायच्या आहेत. 3-4 मिनटासाठी छानपैकी हे शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे. हे बघा, याचा हलकासा रंग बदलला आहे, वरनं थोडासा क्रिस्पीनेस होतो याला. आता कोथिंबीर घालून घ्यायची याच्यावरती आणि आपल्याला चटपटीत टेस्ट येण्यासाठी थोडासा लिंबाचा रस घालायचा आहे किंवा चाट मसाला घातला तरीही चालेल. एकदम छान लागतात ह्या वड्या. नुसत्याच खायला किंवा सॉस किंवा चटणीबरोबर सर्व करायच्या आहेत. मुलांच्या छोट्या टिफिनसाठी सुद्धा आपण हे देऊ शकता. 2 ब्रेक होत असेल तर छोट्या ब्रेकसाठी सुद्धा ह्या वड्या टिफिनवर देऊ शकता. छान लागतात. तर नक्की ह्या पद्धतीने कोबीच्या वड्या तयार करून पहा आणि कमेंट बॉक्समध्ये मला आपली रिप्लाय नक्की कळवा. हे बघा, एक वडी आपल्याला तोडून दाखवते. छान खुसखुशीत अशी झालेली आहे. तर नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला आपली रिप्लाय नक्की कळवा. माझा व्हिडिओ आपल्याला आवडला तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.